आपल्या भूमिपुत्रांना व्यवसाय करण्यासाठी हक्काने ही जागा मिळालीच पाहिजे। असे नवीन तरुण आहेत की त्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, परंतु जागेच्या अभावी आणि शिक्षणाच्या अभावी त्यांना काही व्यवसाय करायला मिळत नाही। तर ते व्यवसाय करण्यासाठी त्यांना ही योग्य ती संधी मिळाली पाहिजे, बस एवढंच। आणि बाहेरून जे लोक इकडे येत आहेत आणि आता ते हक्क सांगतात आपल्या भूमीवर की मुंबई आमची आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? मुंबई आपलीच आहे, पहिल्यापासूनही आपलीच आहे। आपली म्हणजे कोणाची? मराठी माणसाची, अन्यथा कोणाची? मग आज आपल्याला ते ओढून सांगावं लागते की मुंबई आमची आहे म्हणून, अगदी बरोबर। का? आपले तरुण पिढी याच्या मागचं कारणच ते की तरुण मुलांनी हे पुढे मोर्चा केला पाहिजे, पुढे आलं पाहिजे। या आपल्या मराठी शाळा बंद होत आहेत, हो। त्यांचं खाजगीकरण होते शाळांचं। आपल्या राज्याचं सांस्कृतिक धोरण ठरवलं जात नाहीये, अगदी बरोबर। आपल्या राज्याचं भाषा धोरण अजून ठरवलं जात नाहीये। केलं पाहिजे। तुम्ही लोकांनी असा पुढाकार घेऊन आणि अजून आपल्या मराठी बांधवांनी पुढाकार घेऊन यासाठी साहेब अजून धोका सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 26 अमराठी आमदार आहेत, ते उद्या 50 होतील, 100 होतील। मराठी भाषा आज महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीच्या राज्याचा सांस्कृतिक मंत्री एक गुजराती मारवाडी आहे, तो आपली मराठी संस्कृती जपतोय का? नाही, अजिबात नाही। मग त्याला मंत्री केलं कसं आपल्या लोकांनी? अगदी बरोबर। आणि कोणी काय बोलत नाहीये। बोललं पाहिजे। आज दिल्लीचं नीती आयोग म्हणजे केंद्र सरकारने स्थापन केलेलं नीती आयोग महाराष्ट्रात मुंबईचा विकास करण्यासाठी नेमलं गेलंय। दिल्लीचा नीती आयोग, महाराष्ट्राची MMRD आतापर्यंत विकास करत होती, दिल्लीच्या त्या नीती आयोगामध्ये सगळे मराठी लोक आहेत। ते मुंबईचा विकास कोणासाठी करणार? आपल्यासाठी नाही। मग आपण काल आपले लोक बोलत नाहीयेत या विषयावर? बोलायला पाहिजे। आपले कोणी राजकारणी पण या विषयावर बोलत नाहीयेत। गरज आहे आणि तुम्ही लोकांनी पुढाकार घेतला, यासाठी तुम्हाला आम्ही घेतलंय। आपल्यासारख्या तरुणांनी पण या विषयावर आवर्जून बोललं पाहिजे। नीती आयोगाला विरोध झाला पाहिजे। दिल्ली मुंबईचा विकास दिल्ली नाही करणार, महाराष्ट्र करणार। करणार। बरोबर। धन्यवाद सर। धन्यवाद।